नॉट रिचेबल सहर शेख दिसली वानखेडेवर. सहर शेख म्हणते गेम ओव्हर. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कुणाचा गेम? कैसा हराया? तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी, कितना तमाशा बना. हे गाणं लावून सहर शेखनं प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. बोगस ओबीसी प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या एमआयएमच्या नगरसेविका अखेर वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची मॅच पाहायला गेल्याचं समोर आलं आणि याच मॅचमध्ये काढलेल्या या व्हिडिओमध्ये गेम ओव्हर असं लिहून सहर शेखनं विरोधकांना पुन्हा डिवचलंय. जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून सहर शेख नॉट रिचेबल होत्या. अजित पवारांच्या पक्षाचे नेते जावेद सिद्दीकी यांनी त्यांच्यावर आणि वडील युनुस शेख यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात येणार असल्यानं ते गेल्या काही दिवसात पक्ष कार्यालयाकडेही फिरकले नाहीत. त्यांच्या प्रभागातील कार्यालयाला टाळं लावल्याचं साम टीव्हीला आढळलं. ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त अशा असणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं कार्यालय गेल्या 2 दिवस सुरू होतं, मात्र त्या नॉट रिचेबल होत्या. परंतु आता त्या रिचेबल झाल्या तर त्यांचं कार्यालय बंद असल्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे. काल रात्री सहर शेख यांचा मुंबईत जे क्रिकेट सामने सुरू आहेत त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ त्यांनी स्वतःहून व्हायरल केल्यानंतर आज त्या प्रसार माध्यमांशी बोलतील किंवा आज ते आपली भूमिका स्पष्ट करतील. असं असतानाच आज सकाळपासून त्यांचं जे काही कार्यालय आहे पूर्णपणे बंद आहे. दरम्यान विरोधकांनी या प्रकरणात आरोपांची राळ उठवल्यानंतर अखेर युनुस शेख 17 एप्रिलला मुंब्रा पोलीस स्थानकात जबाब नोंदवण्याकरिता उपस्थित राहिले. 15 ते 20 मिनिटं त्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करत करारा जबाब देण्याचा थेट इशारा विरोधकांना दिला. पराभव झाल्यानंतर काही लोकांना आराम असेल त्यामुळे ते जलन आहे त्या लोकांना. पोरी कशी का वाढली, त्याला कसा काय हे करायचं ते सगळे चाललेले. पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिळेगा. किती दिवसात भेटणार, तुम्हाला कळवणार आहे. ठाणे तहसीलदार आणि जात पडताळणी विभागानं या प्रकरणी आपला अहवाल तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर युनुस शेख यांनीही या प्रकरणात कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे आता अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येते, सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण सध्या तरी प्रभागातून नॉट रिचेबल राहून थेट स्टेडियमवर विरोधकांना इशारा देणं हा सहर शेख यांचा राजकीय स्टंट असल्याची चर्चा आहे. मात्र सहर शेख यांनी गेम ओव्हर म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात गेम ओव्हर सहर शेख यांचा होणार की विरोधकांचा, हा प्रश्न कायम आहे. विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.